आज मंगळवार 24 सप्टेंबर. आज 1 महिना झाला आम्हाला बरोबर बेल्जियममधून आलो त्याला. आता आपण ज्ञानेश्वरीतल्या 1304 पर्यंत उभ्या काल पाहिलेल्या आहेत. आज पुढच्या पाहणार आहोत. ईश्वर सर्वभूतानां हा श्लोक आपण घेतलेला होता, त्याच्यावरच्या उभ्या सुरू आहेत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्ति सहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेन अमृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. वेदान् वेदविदामहो पशुमुखात्, प्रोच्चार्य सर्वे स्मिताः. कृत्वा लौकिकभित्तिका प्रचलनं, योगी समुद्बोधितः. गीता ज्ञानमलौकिकं प्रकटितं, विश्वाय शान्तिप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेले आहोत. बरेच जण कंटाळल्यासारखे वाटत आहेत. असं थकून चालणार नाही आपल्याला. अजून 600 उभ्या जवळजवळ, म्हणजे 500 उभ्या, 550 उभ्या या व्हायच्या आहेत. 600च म्हणूया. तर मनापासून आता शेवटचे म्हणजे आपण जे व्रत घेतलेलं आहे ते पूर्ण करूया. अधिकाधिक लोकांना सहभागी व्हायला सांगा. आणि ते सगळे जेवढे प्रत्यक्ष ऐकण्यात असतील त्यांना जो आनंद मिळेल तो नंतर ऐकण्यात नसतो. तेवढी तन्मयता किंवा तेवढी आतून जे म्हणतात ना ती ओढ, ती जेवढी समोर ऐकताना असते तेवढी नंतर आपण काम करत करत ऐकतो, काही करतो, तर तेवढी एकरूपता राहत नाही. बघूया आपण आता. काल 1304 म्हणजे 4 नंबरची उभी घेतलेली होती. त्याच्या आधीचा श्लोक होता ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. मी सांगितलं होतं की अतिशय सुंदर असा हा श्लोक आहे. आणि यंत्र कुठलं तर काळयंत्रावर सगळ्या प्राणीमात्रांना बसवून त्या कठपुतलीचा जसा खेळ करणारा असतो तसा हा भगवंत आपल्या योग मायेनं आपल्याला गरा 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 फिरवत असतो. आणि सूत्र त्याच्या हातात आहे. तो जे करेल ते. पण खरं म्हणजे त्याला अपेक्षित आहे की त्याला आपण हे सगळं बाकीचे उद्योग न करता, बाकीच्या याच्यामध्ये न रमता फक्त भगवंताचं आपण जर नामस्मरण केलं. हरिपाठात सकाळी पाहिलेलं शेवट झाला हरिपाठाचं सुद्धा. कारण हे कुणालाच त्याचं गती किंवा त्याला त्याचं सामर्थ्य हे अगदी ब्रह्मादिकांना सुद्धा कळत नाही. म्हणून कालची उभी होती तया ब्रह्मादि कीटांता, अशेषाही भूत जाता, देहाकार योग्यता पाऊ निदावी. म्हणजे या सृष्टीची निर्मिती करणाऱ्या ब्रह्मदेवापासून, तर ब्रह्मदेवानी भगवंताच्या आदेशानुसार ही सृष्टी निर्माण केलेली आहे. पण ब्रह्मदेवापासून कृमी कीटकापर्यंतच्या सगळ्या भूत समुदायांना त्यांची योग्यता पाहून त्यांच्या पापपुण्याचा हिशोब. किती अवघड आहे मला सांगा. आपल्याला आपल्या घरातले हिशोब ठेवता येत नाहीत. कुणाकडनं काय पैशाची अफरातफर म्हणजे चुकीचे कमी आले, जास्त दिले गेले, किंवा काहीतरी तूट आली,
हे आपल्याला महिन्या महिन्याचे हिशोब लोक करतात तर ते कळत नाही. मोठमोठ्या संस्था तशाच असतात, मग काहीतरी ॲडजस्टमेंट केली जाते. भगवंताच्या सामर्थ्याची आपण कल्पनाच करू शकणार नाही की प्रत्येकाच्या पापपुण्याचा हिशोब घेऊन त्याला पुढचं कुठला जन्म द्यायचा आहे. आता आजच सकाळी बघत होते मी, परदेशात सगळी अशी छान कुत्री असायची, प्रत्येकाची वेगळ्या जातीची, वेगळे त्यांच्याकडं सामर्थ्य असलेली. आणि आपल्याकडे सुद्धा किती प्रकारचे आहेत बघा, देशी विदेशी. आणि त्या कुत्र्यांमध्ये अक्षरशः काही बिचारे कंगलेले असतात. सकाळी एका कुत्र्याला पाहिल्यानंतर मला खूप केविलवाणं वाटलं, वाईट वाटलं की याला कोणी अन्न देत नसतील. पाळीव असतात, त्यांच्याकडे काळजी तरी घेतली जाते. रस्त्यावर फिरणारे बिचारे, कोणी काही टाकला घास तर खाणार, नाही तर जे मिळेल ते रस्त्यावरचं खात बसतात. अशी अवस्था, हे जे त्यांनी म्हणले ना की त्याच्या पापपुण्याचा हिशोब करीत त्या त्या देहाकारानं हा भगवंत प्रगट होत असतो. म्हणून मी आज मनाचे श्लोक टाकलाय. तर देव बोलतो, देव बोलतो बाळ मुखातुनी, देव डोलतो उंच पिकातुनी. तर सगळ्यामधून हा देव बोलत असतो, डोलत असतो. म्हणजे प्रत्येकामध्ये तो भरून राहिलेला आहे आणि त्या त्या देहाकाराने प्रगट होतो. मग अगदी वनस्पती, झाडी हे सुद्धा त्याचेच रूप आहे. आता पुढचं बघावं. म्हणून ते जे मधुराष्टक आहे ना, आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वं मायामयं जगत, सत्यं सत्यं पुनः सत्यं हरेर्नामैव केवलम. आ ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेवापासून, आ म्हणजे पासून, स्तंभ म्हणजे अगदी गवताची काडी, या सगळ्यांपर्यंत सगळं कसं आहे जगत. सर्वं मायामयं जगत, सत्यं सत्यं पुनः सत्यं हरेर्नामैव केवलम. अहो फक्त सत्य काय आहे या जगात? हरीचं नाम आहे. म्हणून हा ब्रह्मदेव की आपला हा परब्रह्म, ब्रह्मदेवापासून कीटकापर्यंत छोटे 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 आकार किंवा त्याच्या त्याच्या योग्यतेनुसार, पापपुण्यानुसार ते ते आकार मिळत असतात. आपल्याला वाटतं या जगात श्रेष्ठ मीच. तरुणांना तर असं वाटत असतं की मीच एकटा मदनाचा पुतळा आहे, माझ्यासारखं श्रेष्ठ मलाच मिळालेलं आहे. पण ते कशामुळं मिळालं? त्या भगवंतामुळं मिळाले हे आपल्याला कळत नाही. या परिदेहाकारे तेथ जे देह, तेथ जे देह जया पुढे अनुरूपपणे मांडे, ते भूततया आरूढे हे मी म्हणवनी. ते आता सांगते येतेच की प्रत्येकाच्या पुढे देह जया पुढे, ज्याच्या पुढे जसा देह उभा राहील, गतीने निर्माण होईल. देहाचा आकार, ते शरीर हे कशामुळं उभं राहतं? तर त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्मानुसार. आणि मग ते भूत म्हणजे ते प्राणी मात्र त्या त्या देहाच्या आकारावर आरूढ होतो आणि देह म्हणजे मी असा अभिमान करतो. काल सांगितलं तसं वाघाला वाटतं मी श्रेष्ठ आहे. त्या मेंढ्यांच्या कळपात माझा भाऊ किंवा माझा जो कोणी आहे नातेवाईक, तो कसा काय राहणं योग्य आहे? हा जो मी पण आहे, तर तो मी पण आपल्याजवळ याच्यामुळंच येतो, निर्माण होतो. आणि मग प्रत्येकजण सर्वात श्रेष्ठ मीच. आता मोराला काय वाटत असेल हो? आज कोणतरी त्या मोराची रांगोळी छान रेखत होती. इतके सुंदर सुंदर रंग असतात त्याच्यामध्ये. मग खूप जणांना, मुलांना वाटतं की आपल्याला का नाही बरं त्या मोरासारखा पिसारा. मग ती मुलं ते फॅन्सी ड्रेस करतात, त्याच्यामध्ये असा मोराचा पिसारा आई बाबा बनवून देतात किंवा विकत आणतात आणि मोराचं रूप ते घेतात. कोणी बगळ्याचं घेतील, कोणी राजहंसाचं घेतील, कोणी हत्तीचं घेतील. तसे मास्क लावले जातात, सगळे तशी रूपं. तर हे जे आहे सगळं जे रूप मिळालेलं आहे ते माझ्या देहाला मिळाले. मी श्रेष्ठ आहे
असं प्रत्येकाला अभिमानानं वाटत असतं. म्हणून त्यांनी म्हणलंय, ते भूत तया आरूढे, त्या देहावर ते आरूढ होतं. भूत म्हणजे भूत प्रेत, त्यातला भूत नाही, भूत म्हणजे प्राणी मात्र. हे मी म्हणून सूत, आता पुढची उदाहरणं छान दिलीत बघा. सूत सूते गुंतले, तृण तृणेची बांधले, का आत्मबिंबा घेतले बाळके जळी. आता आपण पाहतो त्या दुर्वा सुद्धा दुर्वांची जुडी करतो. त्यावेळेला दुर्वातल्याच एका तृणाने ती जुडी बांधत असतो. म्हणून त्यांनी म्हणले बघा, तृण तृणे बांधले आणि सूत सुते गुंतले. आता सूत असतो, धागा जो असतो, तो धागा सुद्धा आपण काय करतो, सुतानेच दुसरं सूत गुंडाळलं जातं. गवतानेच गवताची पेंडी बांधली जाते. किंवा पाण्यात पडलेलं प्रतिबिंब आहे, त्याला लहान मूल आपणच आहोत. का आत्मबिंबा घेतले बाळके जळी. एखादं लहान बालक असतं आणि ते आपलं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पाहतं, तर त्या प्रतिबिंबाला लहान मूल आपणच ते आहोत, म्हणजे इतके आहोत ते लक्षातच येत नाही. ते प्रतिबिंब म्हणजेच आपण आहोत असं मानून ते पाहत असतं किंवा त्यानं पाहावं. तसं आपण या जगाकडे पाहत आहोत. बघा पुढं तेच सांगताय, तया परी देहाकारे आपण पेची दुसरे, देखोनी जीव आविष्कारे आत्मबुद्धी. पुन्हा बघा, तया परी देहाकारे, त्याचप्रमाणे देहाकारे आपण पेची दुसरे, देखोनी जीव आविष्कारे आत्मबुद्धी. तसंच देहाकारा रूपाने, म्हणजे देहाच्या आकाराच्या रूपानं ते आपलंच रूप आहे असं समजून तो जीव काय करतो, त्या प्रगट झालेल्या देहाच्या ठिकाणी तादात्म्य बुद्धीनं प्रगट होतो. जीव आणि तो देह आणि ते रूप सगळं एकरूप होतं. तो असा वेगळा नाही काढता येत की हा माझा जीव आहे आणि हा माझा देह आहे. आणि मुख्य मगाशी त्या वस्तू भारद्वाजांनी सांगितलं तसं हा अहंकार रूपी जीव आहे. तो जीव म्हणजे अहंकारानंच अंश आहे, अहंकारच आहे. आणि म्हणून तो अभिमानानं सारखा हे मीच आहे, हे मीच आहे असा तो एकरूप झालेला असतो. आपणच आहोत असं तो मानत असतो. आणि प्रगट होताना सुद्धा तादात्म्य बुद्धीनंच प्रगट होतो. म्हणून सारखं बघा, मी केलं, मी हा असा, मी इथून आलो, मी तिथून आलो. ऐसेनी शरीराकारी यंत्रीभूते अवधारी, वाहुनी हालवी दोरी प्राचीनाची. आता असा जो शरीराचा आकार घेतलेला आहे, मगाशी सांगितलंय तसं श्लोकामध्ये, यंत्रारूढानी मायेया, तसे यंत्रीभूते अवधारी असं सांगतायत की या प्रकारे भूतमात्रांना आकाररूपी यंत्रावर चढवून बसवून हा ईश्वर काय करतो, प्राचीनाची दोरी म्हणले ना. प्राचीन म्हणजे प्रारब्ध, पूर्वीपासून चालत आलेल्या कर्माचं ते जे प्रारब्ध आहे, ती प्रारब्ध कर्माची दोरी हलवत राहतो. त्याच्यानुसार तुमची हालचाल आहे. एका घरातली बघा 5 भावंड, म्हणजे आता नाहीच आहेत 5 बघायला, 5 माणसं जर रूप म्हणून, आई वडील, मुलगा मुलगी आणि पुढे आत्या असेल, मावशी असेल, ते सगळे ते प्रत्येकजण आपापल्या प्रारब्धानुसार वागत असतात. त्यांना ते भोगायला मिळतं, ते अनुभवायला मिळतं. देहाशी तादात्म्य पावोनिया जीव, देहची मी भाव ऐसा धरी. देहाकार रूपी यंत्रावरी जाण, ऐसे बैसवून प्राणी असी. प्रारब्धाच्या सूत्रे नाचवी साचार, सर्व सूत्रधार ईश्वर तो.
त्या प्रारब्धाच्या आधारावर तो नाचवतोय. जया जे स्वतंत्र दिले कर्मसूत्र, गतीसी त्या पात्र होती भूते. काय सांगू फार तृणा लागी वारा, भोवंडी अंबरा माझी जैसा. तैसा तो ईश्वर तया भूता लागी, भव्य भव्य स्वर्गी भोवंडी तो. नाही, अजून काही उदाहरणे यायची आहेत तर थोडे 2-4 झाले. ठीक आहे, पुढचे बघूया. तेथ जया जे कर्मसूत्र, मांडून ठेविले स्वतंत्र, तेथी ये गती पात्र हेची होती लागे. आता जिथं जिथं तिथं ज्याचं जे कर्मरूप सूत्र आहे ते स्वतंत्रपणे मांडून ठेवलेलं असतं आणि त्या प्रारब्ध कर्मानुसार तो जीव त्या त्या गतीला प्राप्त होतो. एका घरामध्ये वेगवेगळी भावंड वेगवेगळे नशीब घेऊन आलेली असतात. एक खूप शिकतो, एक अडाणीच राहतो, एक खूप कष्ट करतो, एक श्रीमंतीत लोळतो. असं का? हे प्रारब्ध घेऊन आलेलो आहेत आपण. एका कॉलनीमध्ये पाहिलं तर प्रत्येक घरातलं चित्र वेगळं दिसेल. म्हणून पुढं म्हणतायत, किंबहुना धनुर्धरा भूता ते स्वर्ग संसारा, माझी भोवंडी तृणेवारा आकाशी जैसी. अरे धनुर्धरा पार्था, तुला काय सांगू. एखाद वेळेला जर असा सोसाट्याचा वारा आला तर तो काय करतो हो, गवताच्या पाट्यांना आकाशात गरा 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 फिरवतो. भोवंडी तृणेवारा आकाशी जैसा. पाहतो आपण सगळं अशी धूळ सगळी गरा 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 फिरत असतं, त्याच्यामध्ये पाला पाचोळा गवत. तसा तो जसा फिरवत असतो तैसे तसा हा भूता ते स्वर्ग संसारा माझी. तसा हा ईश्वर काय करतो, सर्व भूतांना सर्व प्राणीमात्रांना स्वर्ग आणि भूतल, स्वर्ग संसारा माझी, स्वर्गामध्ये आणि भूतलावर हा संसार त्यामध्ये फिरवत असतो. म्हणून ज्यांना जेवढं पुण्य केलं त्याला स्वर्गात जायला मिळतं. ते पुण्य संपलं की पुन्हा तो पृथ्वी तलावर येतो. तर हे सगळं कशामुळं, आपल्या प्रारब्धामुळं आपल्याला अनुभवायला मिळतं. आणि तो भगवंत ते सगळं बरोबर त्याला ते माप वाढून ठेवतो. रामकाचे निसंगे जैसे लोहा वेढारिगे, तैसी ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते. आता लोखंडाचं उदाहरण तर नेहमी देतात की भ्रामकाचे निसंगे जैसे लोहो वेढा लागले. लोहचुंबकाच्या भ्रामक म्हणजे लोहचुंबक. लोहचुंबकाच्या संपर्कात लोखंड काय करतं, ते गिरक्या मारतं आणि मग ते असं आकर्षलं जातं की नाही त्याला. लहानपणी तो प्रयोग पाहायला फार छान वाटायचं. बारीक 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 लोखंडाचा चुरा असायचा आणि एखादी लोहचुंबकाची वस्तू आपण धरणार आणि ते बरोबर असं उड्या मारत मारत गिरक्या खात त्याच्यात आकर्षिलं जायचं. तैसी ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते. तशी या ईश्वरी सत्तेच्या युगानं सगळी भूतं सगळे प्राणी मात्र हे हालचाल करीत. चेष्टती म्हणजे हालचाल करत. आपण चेष्टा शब्द वेगळ्या अर्थाने वापरतो, एखाद्याची थट्टा, ते नाही. चेष्टा म्हणजे हालचाल. तर चेष्टती म्हणजे हालचाल करतात, फिरत राहतात. जसं लोखंड लोहचुंबकामुळं आकर्षिलं जातं. आधी मगाशी उदाहरण दिलं की जसा वारा बारीक बारीक तृणांना गवतांना आकाशामध्ये असा फिरवत राहतो, तसंच लोहचुंबकामुळं लोह तिथे आकर्षिलं जातं. तसंच ईश्वराच्या सत्तेनं ही सगळे प्राणी मात्र किंवा ही सगळी भूतं ही नाचवली जातात, फिरवली जातात, तालावर त्यांच्या हालचाल करतात. आता अजून उदाहरण देतात. जैसे चेष्टा फुलिया समुद्राधिक धनंजया, चेष्टती चंद्राची या सन्निधी एकी. आता एका चंद्रामुळे सुद्धा काय काय होतं खूप सुंदर सांगितले बघा या 2-3 ओव्यांमध्ये.
जैसे चेष्टा आपुलिया तसंच समुद्राधिक धनंजया. चंद्रामुळं समुद्रामध्ये काय परिणाम होतो आपल्याला माहिती आहे. पौर्णिमा आणि अमावस्या किंवा ह्या ज्या भरती ओहोटी म्हणतात ती केवळ चंद्राच्या उगवण्यामुळं आहे. चंद्राचा उदय झाला रे झाला की त्याच्या सान्निध्यानं समुद्रादी सगळे आपल्या क्रिया करायला लागतात. चेष्टती चंद्राची या सन्निधी एकी. चंद्राच्या सान्निध्यात आल्यामुळं हे समुद्र वगैरे सगळे आपल्या हालचाली करायला लागतात, आपापल्या क्रियांना प्रवृत्त होतात. आता काय काय होतं कुणामुळं ते छान सांगितलं मी. चंद्रामुळं कुणाकुणात काय काय बदल होतो आपण पाहतो. कालपर्यंत ओहोटी असते आणि आपण जातो एकदम बरोबर भरतीच्या वेळेला. लोकांना फार मजा वाटते. आम्ही नेपाळ पशुपतीनाथच्या यात्रेला गेलो होतो तेव्हा आमचे तिथले जे चालक होते ते म्हणाले, तुम्ही उगाच एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या तीर्थक्षेत्री स्नान करण्यापेक्षा तुम्हाला समुद्र स्नान घडवतो म्हणे. आजच्या दिवस वाट बघा. आणि दुसऱ्या दिवशी ठरवलं की पहाटे पहाटे जायचं, अगदी लवकरच 3-4 वाजता, आणि समुद्रावर सगळ्यांनी स्नान करायचं. सगळेजण आपापले कपडे बिपडे घेऊन गेले. आणि तिथं गेल्यानंतर काय झालं हो, इतकी भरती आलेली होती, एवढ्या मोठाल्या लाटा येत होत्या. शेवटी त्यांनी सांगितलं, आता मी तुमची जबाबदारी घेऊ शकत नाही. उगाच कोणीही, म्हणजे माझ्यावर जबाबदारी आहे, उगाच कोणी जर त्या लाटेबरोबर गेलं गरंगळत तर काय करू म्हणे. त्यापेक्षा जिथपर्यंत तुम्हाला पायाला पदस्पर्श होतो त्या समुद्राच्या जलाचा तेवढ्यावरच शांत करा. तसं आता त्यांनी तेच सांगितल्यावर मला बरोबर ती आठवण आली की तया सिंधू भरिते दाटे, सोमकांता पाझरू कुटे, कुमुदा चकोरांचा पिटे संकोचुतो. एका चंद्रामुळं कुणावर काय काय परिणाम होतो बघा. तर पहिलं सांगितलं सिंधू भरिते दाटे. सूर्य आपलं समुद्राला चांगली भरती येते, मोठ्या मोठ्या लाटा निर्माण होतात. आणि सोमकांता पाझरू फुटे. चंद्रकांत मणी असतो ना, त्याला सोमकांत म्हण. सोम म्हणजे चंद्र. तर त्याला पाझरायला लागतो, त्याच्यातनं असे द्रव निर्माण होतात. इतकं त्याचं नातं जवळच आहे बघा. जसं आपल्याला आई भेटली की लहान मुलाला प्रेमाचं भरतं येतं आणि त्याच्या अंगातनं सगळ्या अगदी लहरी उत्पन्न होतात. आपल्याला सुद्धा अशी प्रिय व्यक्ती भेटली की अगदी जो वर्णनीय आनंद असतो, तशी हे चंद्राला भेटल्यानंतर या प्रत्येकाची अवस्था होते. ती चंद्रकांत म्हणी पाझरायला लागतो. पाझरू फुटे, त्याला पाझर फुटतो. आणि कुमुदान चकोरांचा पिटे संकोच होतो. आणि कुमुद म्हणजे चंद्रविकासी कमळं. ती कमळंसुद्धा त्यांचा जो संकोच असतो तो दूर पिटतो, म्हणजे ती चांगली छान फुलायला लागतात. चंद्र उगवल्या उगवल्या अशी छान कमळं फुलतात. म्हणजे त्यांचा जो संकोच असतो, अशी मिटलेल्या पाकळ्या असतात, ते असे छान तो संकोच दूर होतो आणि छान कमळं फुलली जातात. आणि चकोर नावाचा जो पक्षी आहे ना, तो चकोरसुद्धा काय करतो, फक्त चंद्रकिरणांचं सेवन करतो. त्याचा चाराच असतो. त्याच्यावर पण एक गाणं आहे. पण चकोरा चांदणे, चकोराला चांदणं आवडतं. जसा चातक नावाचा पक्षी आहे की नाही, तो मेघातनं पडलेलं पाणी फक्त प्राशन करतो, करतो. आणि तेवढेच थेंब आपल्या तोंडात जातील तेवढ्यावर त्याची ताण बघते. तसा हा चकोर फक्त चंद्राचं चांदणं पित असतो. आणि फिटे संकोच होतो, त्यांचा संकोच त्या ठिकाणी संपून जातो, दूर होतो. किती उदाहरणं छान छान दिली आहेत बघा. तशी आपली अवस्था व्हायला पाहिजे की तो भगवंत भेटला की सगळं या संसारातलं सगळं मिटलं गेलं पाहिजे. दैसी बीज प्रकृती वशे, अनेके भूते एके ईशे, ज्येष्ठ विजती तो असे तुझा हृदयी. त्याप्रमाणे बीजभूत प्रकृती बळानं हा जो ईश्वर आहे तो सगळ्या प्राणीमात्रांना प्रवृत्त करत असतो, क्रियेला प्रवृत्त करत असतो. अनेके भूते एके ईशे. अहो अनेक भूत आहेत, कालच सांगितलं 84 लक्ष योनी. तेवढ्यांना एकटा सगळा सांभाळतोय म्हणा किंवा तालावर नाचवतोय. ज्येष्ठ विजेती तो असे.
कधी कधी बघा असं आपण म्हणतो जरा शांत राहूया आणि बरोबर कोणतरी येतं आणि आपलं सगळं चैतन्य म्हणजे त्या व्यक्तीच्या रूपातच तो परमेश्वर येत असतो आणि सगळ्यांना कामाला प्रवृत्त. सगळे लोक पटापटा कामं करायला लागतात. कधी कधी कामगार सुद्धा बघा असे थोडे लिथार्जी येते, त्यांना असं वाटतं आज काही नको, जरा निवांत दिवस आहे आणि कोणतरी येतो आणि म्हणतं चला 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 आज तुम्हाला हे मिळणार आहे, मोठा प्रॉफिट झालेला आहे, बोनस मिळणार आहे. लगेच सगळे कामाला लागतात. हे एखाद्या कंपनीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये जसं असं चैतन्य येत असतं तसं या सगळ्या पृथ्वीतलावर या त्रैलोक्यामध्ये चैतन्य निर्माण करणारा हा एकटा आहे आणि तो ते सगळ्यांमध्ये चैतन्य निर्माण करत असतो. तैसी बीज प्रकृती वशे अनेके भूते एके ईशे. एका ईशामुळं, एका ईश्वरामुळं होते. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. 2 ओळीत सगळा अर्थ भरलेला आहे. तोच ज्ञानदेवांनी छान उलगडून सांगितला. आणि ज्येष्ठ विजती तो असे तुझा हृदय. अरे तुझ्या देहात सुद्धा तोच वावरत आहे आणि तो काय करतो पुढे आता सांगतायत भगवंत. अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पांडुसुता उठत तसे ते तत्वता तयाचे रूप. आणि म्हणून अर्जुना तुझ्या देहातच वावरणारा हा जो ईश्वर आहे ना, तर तू अर्जुन पण स्वीकारू नकोस. म्हणजे मी अर्जुन आहे असं सारखं म्हणू नकोस. ही अर्जुनपणाची जाणीव सोडून दे आणि मग तुझ्या ठिकाणी मी म्हणजे भगवंत असं स्फुरण उसळलं ना, उठलं ते स्फुरण तयार होणं, निर्माण होणं, ते स्फुरण आलं की तुला ईश्वराचं मूळ स्वरूपच प्राप्त होईल. अर्जुनपण न घेता मी ऐसे जे पांडुसुता उठत असे ते तत्वता तयाचे रूप, त्याचंच रूप तुला प्राप्त होणार आहे. ते अर्जुन पण विसरणार आहे. अर्जुन म्हणून तू विसरून जाणार आहेस स्वतःला आणि तूच भगवंत होणार आहेस. म्हणजे तो भगवंत तुझ्यामध्ये असा संचार करणार आहे की तू बरोबर युद्धाला तयार होशील. ते ज्ञानदेवांनी आपल्याला जास्त छान पटवून दिले. म्हणून काय म्हणतात, या लागी प्रकृती ते प्रवर्तविल हे निरुते आणि ते झुंजविल तू ते नुझुंजसी जरी. पुन्हा अंडरलाईन करतायत की न झुंजसी जरी, तू जरी युद्ध केलं नाही, झुंजला नाहीस तरी ते झुंजविल तू. ते जे ईश्वर तत्व आहे ना ते तुला झुंजायला प्रवृत्तच करेल. जरी तुझ्या मनात युद्ध करायचं नसलं तरी सुद्धा ते तुला बरोबर युद्ध करायला की तुझी प्रकृती तुला भाग पाडेल. आणि काय होईल, या लागी तो प्रकृती. आणि म्हणून तुझ्या या हृदयात वास्तव्य करून असलेला हा ईश्वर जो आहे तो प्रकृतीला प्रवृत्त करील. प्रवर्तविल हे निरुते. निरुते म्हणजे निश्चित आहे. तो ईश्वरच त्या प्रकृतीला प्रवृत्त करील युद्धाला आणि झुंजविल तू ते. आणि मग तू युद्ध करायला प्रवृत्त होशील. जरी तू करायचं नाही म्हणलास तरी सुद्धा तुझी प्रकृती ते करायला भाग पाडेल. किती प्रकारे त्याचा अनुनय केलेला आहे, किती प्रकारे त्याला समजावून दिलेलं आहे. म्हणून ईश्वरू तो गोसावी तेने प्रकृती हे नेमावी. या सुखे राबवावी इंद्रिये आपुली. आणि म्हणून पार्था तू एक गोष्ट लक्षात घे की ईश्वर हा सर्व प्राणीमात्रांचा स्वामी आहे. गोसावी म्हणलंय. गोसावी हे चांगल्या अर्थी वापरलेलं आहे बरं का. गो म्हणजे सगळी इंद्रिय, त्यांचा स्वामी.
तर हा सगळ्या प्राणीमात्रांचा स्वामी आहे. आणि तोच या प्रकृतीचं तेणे प्रकृती ही नेमावी, तोच या प्रकृतीचं नियंत्रण करत असतो, त्याला बंधनात ठेवत असतो. आणि त्या प्रकृतीच्या योगे या सुखे राबवावी इंद्रिया. आणि त्या प्रकृतीच्या योगानंच आपली सगळी इंद्रिय सुखानं सगळी कर्म करून घेते. म्हणजे प्रकृतीच्या योगानं, प्रकृती ही जसं बघा एक हे असतो, क्रियापदाचा एक भाग असतो की मी जेवतो पण मला कोणीतरी जेवविते. आई मुलगा जेवतो पण आई मुलाला भरवते. हा जो एक प्रकार असतो तसं आहे की हा भगवंत त्या प्रकृतीच्या योगे आपल्याला ते करायला भाग पडतो आणि इंद्रियांना स्वेच्छेनं प्रवृत्त करतो. लगेच तो जो माणूस असा गळीत झालेला असतो ना, त्याला काहीतरी अशी आतून चैतन्य मिळतं, प्रेरणा मिळते आणि तो म्हणतो आई बाबा मी आता आजपासून हे करणार म्हणजे करणार, सोडून द्या, तुम्हाला काही आता तुम्हाला बोलायला लावणार नाही. अशी त्याला आतून स्फुरण येतं. तसं अर्जुनाला ते सांगतात की तुला असं स्फुरण येईल, तू असं सगळं करायला लागशील की बरोबर तू ह्या सगळ्या गोष्टीला प्रवृत्त होशील. म्हणून ईश्वर तो गोसावी हे झालं. जोरात पाऊस पडतोय आमच्या इथे. म्हणून ईश्वर तो गोसावी तेणे प्रकृती ही नेमावी, या सुखे राबवावी इंद्रिये आपुली झाली होती. तू करणे न करणे दोन्ही लावणी प्रकृतीच्या मानी, प्रकृती ही का अधीनी हृदयस्था जाट. म्हणून तुला एखादी गोष्ट करायची असू किंवा नसू, जरी तुला एखादी गोष्ट करायची नसली तरी तू त्याला उत्सुक नसलास तरी तू करणे न करणे दोन्ही. कधी कधी तीच व्यक्ती करते पण आणि नाही पण करत, तसं त्याला म्हणताय की तू करत असलेलं कर्म, करायला उत्सुक नसलेलं कर्म, हे दोन्ही प्रकृतीच्या अधीनच आहे. लावणी प्रकृतीच्या मानी, प्रकृती ही का अधीनी, हे सगळं प्रकृतीच्याच अधीन आहे. आणि हे तू विसरू नको. हे मी तुला सगळं प्रेमानं सांगतोय, कारण त्या हृदयस्थ ईश्वराच्या अधीन आहे सगळं. प्रकृती ही का अधीनी हृदयस्था जया. प्रकृतीला प्रवृत्त करणारा हा ईश्वरच आहे, पण तो तिच्याकडनं करून घेतो. जसं आई वडील काय म्हणतात, आमचं पोरं ऐकत नाहीत, शिक्षक दुसऱ्यांकडे ट्युशन लावली की बरोबर ते सगळा अभ्यास करतील, स्वाध्याय सोडवतील, सगळं करतील, म्हणून त्यांना एक तो कोणतरी शिक्षक किंवा ट्युटर हा नेमावा लागतो. तसं आहे, डायरेक्ट करत नाही ना हा आपल्या सांगण्यावरनं, मग प्रकृतीच्या सांगण्यावरनं कर किंवा नको करू, सगळं जे काही आहे ते सगळं तुझं तिच्याच आधारावर अवलंबून आहे, तिच्यामुळंच तू करणार आहेस असं भगवंत सांगतो. जया जय स्वतंत्र. ते अजून एक घेऊया आधी. प्रारब्धाच्या सूत्रे नाचवी साचार, सर्व सूत्रधार ईश्वर तो. जया जय स्वतंत्र, दिले कर्मसूत्र, गतीसी त्या पात्र होती भूते. फार काय सांगू तृणा लागी वारा, भोवंडी अंबरा माझी जैसा. तैसा तो ईश्वर तया भूतान लागी, भव्य भव स्वर्गी भोवंडी तो. लोह चुंबकाच्या संगतीने जैसे, लोह फिरतसे गरगरा. तैसे ईश्वराच्या नित्य सत्ता योगे, कर्म करू लागे प्राणी जात. एका चंद्रोदयी सागराधिकांचे, व्यापार ते जैसे
सुरू होती. अपार भरते येई सागरास, पावते निरविकास कुमुदिनी. कुमुदिनी म्हणजे कमळ. सोमकांता लागी फुटतो पाझर, आनंदे चकोर नाचू लागे. प्रकृती आधीन तैसी नाना भूते, नाचवित याते एक ईश. तोची एक ईश तुझी अंतरी, पार्थावास करी निरंतर. न घेता पार्थत्व, अर्जुनत्व घेऊ नको तुझ्याकडे म्हणतात. अहम ऐसे स्फुरे, अंतरी ते खरे त्याचे रूप. म्हणून तो ईश अर्जुनानी भ्रांत, करील प्रवृत्त प्रकृतीसी. न झुंजे मी ऐसे जरी बोलशील, तुझ झुंजविल प्रकृती ती. ईश्वर तो स्वामी नियंता संपूर्ण, करी नियमन प्रकृतीसे. आणि प्रकृती ती इंद्रियांकडून, कर्मे करवोन सुखे घेई. करणे न करणे दोन्हीही सर्वथा, प्रकृतीच्या माथा ठेवोनिया. मग प्रकृती ही जयाच्या अधीन, जो का नारायण हृदयस्थ. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनु वेधला माझा. आरती ज्ञान राजा, लोपले ज्ञान जगी तरिणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा, कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञान राजा, प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनु वेधला माझा. आरती ज्ञान राजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण.